गणेशोत्सवादरम्यान कोकणवासियांसाठी एक दिलासादायक बातमी। गणेशोत्सवात मुंबई टू कोकण वाया M2M इमेज कोकण गणपती उत्सव बोटिंग सेवा आता सुरू करण्यात आलेली आहे आणि गणेशोत्सवासाठी एक प्रकारे कोकणात जाणं म्हणजे एखाद्या दिव्यापेक्षा कमी गोष्ट नसते। चाकरमान्यांची संख्या पाहता रेल्वेचं बुकिंग मिळणं, तिकीट मिळणं हे अशक्यप्राय बनतं। विमान प्रवास हा सर्वांनाच परवडण्यासारखा नसतो आणि मुंबई गोवा महामार्गाची अवस्था तर अतिशय बिकट आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये चाकरमान्यांची ससेहोलपट थांबवण्यासाठी सरकारकडून लवकरच सागरी प्रवासाचा पर्याय उपलब्ध करून दिला जाईल। मुंबई ते रत्नागिरी प्रवास केवळ 3 तासात। मुंबई ते विजयदुर्ग अवघ्या 4.5 तासात। लवकरच सुरू होणार सागरी प्रवास। जेवढा लवकर आम्हाला लाभेल तेवढा लवकर ती M2M फेरी सुरू होईल। गणेशोत्सवाच्या आधी चाकरमान्यांसाठी मोठी भेट। गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची वाट सोपी कधीच नसते। कोकण रेल्वेचं तिकीट मिळणं महाकठीण। जर ते मिळालंच तर पावसा पाण्यात कोकण रेल्वे नीट सुरू असेल की नाही याची धास्ती। कन्फर्म तिकीट असलं तरी कोकणात जाणाऱ्यांची संख्या इतकी प्रचंड असते की एक्सप्रेस ट्रेनलाही लोकल प्रमाणे गर्दी होते। रस्ते वाहतुकीबाबत तर काही बोलायलाच नको। गेली कित्येक वर्ष रखडलेल्या मुंबई गोवा मार्गामुळे रस्त्यानं कोकणात जाणाऱ्यांची व्यथा आजही कायम आहे। खड्डेमय रस्ते आणि प्रचंड वाहतूक कोंडी त्यामुळे मुंबई ते सिंधुदुर्ग या 12 तासांच्या प्रवासाला कधी कधी दुप्पट म्हणजे 24 ते 27 तासांचा वेळ लागतो। अशा सगळ्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी सरकारनं एक खुशखबर आणली आहे। गणपती चाकरमान्यांना आता समुद्रमार्गे प्रवास करता येणार आहे। चाकरमानी कमीत कमी वेळेत गावी पोहोचावेत यासाठी मत्स्य आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणेंनी पुढाकार घेतलाय। हायटेक यंत्रणा असलेल्या M2M या बोटीमार्फत कोकणात प्रवास करता येणार आहे। M2M नावाची जी आमची फेरी आहे जी आम्ही अगोदरही तुम्हाला सांगितलं होतं, मांडवा टू रत्नागिरी आणि माझगाव टू रत्नागिरी आणि माझगाव टू सिंधुदुर्ग हे येणाऱ्या काही दिवसामध्ये काही आठवड्यामध्ये आम्ही जाहीर करून ती सुरू करणार आहोत। जसं मुख्यमंत्री साहेब बोलले, आपल्याकडे लागलेला समुद्र म्हणजे लाभलेला जो आपला समुद्र आहे तो आमच्यासाठी वरदान आहे आणि ह्याला आपण जास्तीत जास्त महाराष्ट्राच्या विकासासाठी वापरायचं। मुंबईतल्या माझगाव पासून मालवण, विजयदुर्ग, रत्नागिरीपर्यंत जलवाहतूक सेवा होणार आहे। यामुळे अवघ्या 4.5 तासात मालवण, विजयदुर्ग तर 3 तासात रत्नागिरी गाठता येणार आहे। हाच प्रवास जर एसटीनं किंवा खासगी बसनं केला तर मालवणला जायला 12 ते 14 तास, रत्नागिरीला जायला 8 ते 10 तास लागतात। गणेशोत्सव काळात खासगी वाहनानं मालवणला जायचं झाल्यास 20 तासापर्यंतचा वेळ लागू शकतो। कोकण रेल्वेनं गेल्यास सरासरी 8 ते 10 तासांचा हा प्रवास आहे। जेवढा लवकर आम्हाला लाभेल तेवढा लवकर ती M2M फेरी सुरू होईल। गणेशोत्सवाच्या आधी ही सेवा सुरू व्हावी अशी प्रत्येक चाकरमान्यांची इच्छा आहे। तसं झाल्यास बाप्पा पावला असंच म्हणावं लागेल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। आणि M2Mच्या प्रत्येक फेरीमध्ये 500 प्रवासी प्रवास करू शकतात तर 150 वाहनं सुद्धा वाहून नेण्याची क्षमता या फेरीची आहे। जर ही जलवाहतूक सेवा मुंबईपासून कोकणापर्यंत सुरू झाली तर अर्थातच अनेकांना गणेशोत्सवात दिलासा मिळू शकेल। यानंतर